मालक त्यांचा सन्मान इथे होईल. यानंतर मयूर मारुती पाटील यांचा सन्मान इथे होईल. आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेब आपल्यातून आता रजा घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. या स्पर्धेमध्ये आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. यानंतर मयूर मारुती पाटील, सगळ्यांचं मनपूर्वक आभार. जाऊया आता कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया करण काळन यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच कुणालजी दाते सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जवनुमान क्रीडा मंडळ निळजे आयोजित मकर संक्रांत चषकाचं हे 57वे पर्व आहे आणि 57व्या पर्वाची ही सेकंड सेमी फायनल. शार्वी 11 गावदेवी 12-13 नागाव आणि मारुती स्मृती सदरंगी स्पोर्ट्स एदुटणे बी या दोन संघांदरम्यानची 4 धावा लावफलकावरती. धीरज आणि प्रदीपची जोडी. सफल झाला ऑन साइडला, फिरून मारल्या बॉलला, डीप स्कोअर लेगचा बार. अंपायरचा सिग्नल, 6 धावा. झाला आणि देन थोडासा थांबला, देन डिस्पॅच, डीप स्कोअर लेगचा बार बॉल. फिल्डरने जरूर चान्स घेतली होती पण तो तिथपर्यंत पोहोचला नाही. पहिला षटकार आला सेमी फायनल नंबर 2चा धीरजच्या बॅटमधून. 10 धावा. रोहित हवेत खेळला, मिड ऑफ खाली बॉल लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर येत्या डीप मधून आणि येत असताना ते एक धाव. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 11 या आकड्यावरती. जबरदस्त सामना शेवटपर्यंत. मागचा फर्स्ट सेमीफायनलमध्ये आपण जरूर बघितलं होतं टीम रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई आणि त्यांच्यासोबत मांक 11 सेन्सेक एम्बोडोली बीला. शेवटचा डॉट आला आणि तो सामना तिकडून जिंकला मांक 11 वडवली बीने. ड्राईव्ह केला, मिड ऑफकडे फिल्डर आहेत राकेश, धाव भेटणार नाही. डॉट आला. 11 वरती सध्याचा धाव फलक. मागच्या काही स्पर्धांमध्ये आपण जवनुमान निळजेला बघितलं बऱ्याचशा स्पर्धांमध्ये. मात्र या संघाचे पुरस्कर्ते आदरणीय उद्योगपती विष्णू शेठ पष्टे आणि त्यासोबत दीपक शेठ यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानाबंध व्हा. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. ओहो, बॅक ऑफ द हँड होता, एज घेऊन मात्र विकेट येते. जबरदस्त कॅच यस्टॅनच्या मागे आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय 11-1. रुक्मतजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाला एदुडणेचा बॅटर्सला 500चं कॅश प्राइज आहे. त्याचबरोबरीने रियांशी विनायक पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000 आहेत नागावला. त्यासोबत नितेश प्रकाश पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000 आहेत. त्यासोबत निहिरा गणेश पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला नागावला 2141. 2141 हा त्यांचा लकी नंबर आहे. इतकं कॅश प्राइज दिलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. प्रदीपने या संपूर्ण स्पर्धेमध्ये एदुटणे बी साठी जबरदस्त खेळ केलेला आहे. त्याची विकेट मात्र लवकर आली आहे नागावच्या रोहितकडून. 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 for 1. सेकंड सेमीफायनलमध्ये आपण मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती, हे खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य राहिलंय मकर संक्रांत चषकाचं. 57वे पर्व आणि मागचे 5 दिवस कसे गेले, आजचा 6वा दिवस. बघता बघता सेकंड सेमीफायनल आली आहे आणि यानंतर फक्त एकच मॅच उरलेली आहे. त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने या स्पर्धेला देखील टाटा बाय बाय करणार आहोत. मात्र मागच्या 5 दिवसांमध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली. सगळेच आमची ऑफिशियल टीम असेल, मॅनेजमेंट टीम असेल, सगळ्यांचंच आपण आभार व्यक्त करू. सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवरती आलाय हर्षांक पाटील. धीरजच्या बॅटमधून एक षटकार आला, तो स्ट्रायकिंग एंडला. रोहित पाटील जे बॅटर आहेत ऑफ स्ट्राईक.
हो, थोडासा लांब बॉल होता ऑफस्टम्पचा आणि लांबूनच खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायरचा सिग्नल वाईट. वाईटने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 12. 12 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नुकतीच आपल्याला उपस्थिती पाहायला मिळाली कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी रतन पाटील साहेबांची. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल समोर खेळायचा होता. टॉप एजने विकेट किपरने काम तमाम केलंय. 12 for 2. दुसरा ओपनर पॅव्हलियन मध्ये जाईल धीरज बाल. मात्र ही जी काही खेळपट्टी आहे ही जरूर आपण पाहतोय संपूर्ण मागच्या 5 दिवसांमध्ये 57 पर्वामध्ये 5000 पेक्षा जास्त धावा आपल्या सर्वांना पाहायला मिळालेल्या आहेत. पाहूयात इथे टार्गेट काय सेट होत आहे. डाव पहिलाच सुरू आहे. भूषण का नवीन बॅटर ऑन साइडला उडवलाय. काऊ फेसला येतात फिल्डर सूरज फार वेगाने. कॅप्टन चांगला अटेम्प्ट होता बट बॉल सीमारेषेचा बाहेर गेलाय. 6 धावा षटकार. वेगाने काऊ फेस कडे आपल्याला सूरज मडवी धावत असताना पाहायला मिळाले. शेवटी हातालाही बॉल लागला त्यांचा मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 6 धावा आणि 6ने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 18. हर्षांक राईट झाला बॉल मिस टायमिंग वरती चढला होता. बॅटच्या शोल्डरला बॉल लागला होता. चान्स होती पण एक्स्ट्रा कव्हर खाली आहे त्यामुळे बॅटर सेफ आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय पुढे 19. सकाळी 42वा सामना सुरू होता तेव्हा आपण बघितल्या धावा 5000 पेक्षा जास्त आणि आता जवळपास 500 त्यामध्ये ऍड करूयात. व्हीआयपी डाईस वरती चिमुरड्यांचे आगमन आहे. नुकतंच त्यांना तुम्ही स्क्रीनवरती बघितलं. 19 for 2. प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. 3 बॉल आणि बाकी आहेत पॉवर प्लेचे. हर्षांक लेग स्टंपला बॉल हुक केलाय. बॉडीला रोल करत असताना कंट्रोल स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आले अँगलने बॉलला बाहेर काढत होते आणि तिकडे त्याच बाहेर जाणाऱ्या बॉलला दिशा दाखवली. हुक करत असताना रोहित चांगला फटका आलाय. 4 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 23. पुढचा बॉल हर्षांक फुल टॉस मिड ऑफ आता है. लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय फ्लॅट. वन बाउन्स ओव्हर दी लाईन. अनदर बिग वन. चौकार. मात्र आता फ्लाय होत असताना 27. 27 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. लास्ट बॉल स्वीप करायचा होता मात्र इथे हलकी अपील आपण बघितली. इम्पॅक्ट भेटला नाही दॅट्स वाय अंपायरने बॅटरला सेव्ह केलंय. ऍक्च्युली प्ले ऑफस्टम्पचा बाहेर आले आणि इकडचा बॉल येस ऑफस्टम्पचा फारच बाहेर पिचिंग होती. सो 2 षटकांचा खेळ अशा पद्धतीने संपलाय. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 27. 27ला 2. मारुती स्मृती सतरंगी स्पोर्ट्स ए दुटणे बी. स्क्रीनवरती तुम्हाला दत्ता शेठ पाटील यांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. त्यासोबत आदरणीय बाळकृष्णजी पाटील साहेब यांचं आगमन होतं. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम. आणि त्यासोबत आदरणीय विष्णूजी पाष्टे साहेब इथे उपस्थित आहेत. सोनार पाड्याचे त्यांचा सन्मान इथे केला जाईल. विष्णू शेट्टी आपल्याला सन्मानित केलं जात आहे. दत्ता पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा.
यानंतर दीपक शेठ इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. थर्ड ओव्हरला सुरुवात झाली. ओहो, अराउंड द लेग बोल्ड, पॅडल स्वीपचा प्रयत्न होता, मिस केलेला, जावं लागेल भूषणला. तिसरा धक्का. माऊली तलाव हे देखणे आमच्या गावाचे आकर्षण, क्रीडा कुशलतेची साक्ष हे मारुती ते क्रीडांगण. मराठी शाळा जणू राहुल, शिक्षणात पुढचे पाऊल, लेखन क्रांती घडेल. थँक्यू डीजे. आता एक शेवटचा सन्मान मयूर मारुती पाटील जे पुरस्कर्ते आहेत हेतुटणे, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मयूर मारुती पाटील. चला, या सन्मानानंतर जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. 27 for 3, 27ला 3 विकेट पडलेत. रोहितने जरूर या मॅचमध्ये आतापर्यंत 2 विकेट काढलेले आहेत. थर्ड ओव्हरला कंटिन्यू करत असताना पाहायला मिळतो नवीन बॅटर आलेत. यश खान लेग स्टम्पला, कमी गती, स्लॉग हिट आहे, स्लॉग स्वीप, बॅकवर्ड स्कोअर लेगचा वरतून, साधावा षटकार. क्या बाहेर, लो फुल टॉस, लेग स्टम्पला बॉल, आडव्या हाताने, आडव्या बॅटने स्लॉक स्वीप, षटकार. धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले पुढे 33, 33 धावा धावा फलकावरती आहेत. वन्स अगेन रोहित पाटील. स्विच हिटला टीम, थर्ड मॅन समोर. अपील जरूर इथे इनफिल्ड मध्ये असलेल्या फिल्डर्स कडून, मात्र अंपायर सांगतात बॉल पायावरून ब्रश होऊन उडाला. थर्ड मॅन बंटीने कॅच पकडलीच होती तिकडे. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आपण पाहूयात. ज्या पद्धतीने यश खानने स्वतःला स्विच केलं होतं, रिव्हर्स स्वीपला टीम रेंज मध्ये होता बॉल, मात्र इथे संपर्क झाला नाही बॉल आणि बॅटचा. समोर उडवलाय, मिड ऑफ आत आहे, लॉंग ऑफ खाली आणि बॉल तिकडूनच थेट बाहेर पडलाय. साधावा षटकार. फटके आपल्याला पाहायला मिळाले. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा फटका यश आता पाहायला मिळाला. आणि त्या अगोदर स्लॉक स्वीप, 2 षटकार आलेत या ओव्हरमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वरती. या षटकातील आणि 1 बॉल बाकी, आणि प्रत्येक षटकारासाठी माजी ग्रामपंचायत सदस्य येदुडणेचे रुक्मजी लव पाटील साहेब यांच्याकडून 500चं कॅश प्राईज आहे. रोहितला सध्या आपण स्क्रीनवरती पाहतोय. संपूर्ण स्पर्धेमध्ये जबरदस्त आतापर्यंत 14 विकेट नागावच्या रोहितने काढलेले आहेत. त्याचबरोबर वडोलीचा कमलेश पाटील देखील आपल्याला पाहायला मिळाला. लिडिंग विकेट टेकरच्या रेसमध्ये दोन्ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचा बॉल असेल रोहित पाटीलच्या या षटकातील. वन्स अगेन यश खान. फुल टॉस होता, ऑन साईडला टर्न करण्यात आला, बॉल झाला मिड विकेट रिजनला. पहिली धाव तर कंप्लीट झाली. डबलला चान्स घेतली आहे. ओहो, कोऑर्डिनेशन बिघडले आणि येत्या रन आउटची विकेट. 40ला धक्का बसलाय. चौथा 3 षटकांचा खेळ संपला. राम पाटील जादूगार इथे उपस्थित आहेत. आपण जे निळजे गावाची महती सांगणारं गीत ऐकतात, त्याच्यामध्ये ज्या शाळेचा उल्लेख होतो आणि तिथे ज्यांचं शिक्षण झालंय असे राम पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. या राम पाटील जादूगार आपला सन्मान इथे केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावर.
सीताराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज सन्मानित होईल. आपले सहर्ष स्वागत. निळजे गावात सुंदर असं माऊली तलाव आहे, 7 मंदिरं आहेत, शिक्षणाचं बाहेरघर आहे. निळजे गाव एक सुंदर अशी शाळा आहे आणि राम पाटील जादूगर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. आयोजकांच्या वतीने सीताराम पाटील तिथे उपस्थित आहेत. विलास पाटील देखील तिथे उपस्थित आहेत. चला जाऊया परत एक वेळा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ संपला. 40 धावा आहेत आणि 4 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळतात. रनआउटची विकेट शेवटच्या बॉलवरती पडलेली आहे आणि जबाबदारी आता यश कांची वाढलेली आहे. सार्थक काळांचं देखील मैदानात 7 मध्ये आगमन होतं 6व्या क्रमांकावरती आणि 4th ओव्हरची जबाबदारी नागावचा गोलंदाज राकेश. लॉंग ऑफ सेट आहे, कव्हर्स लेग फिल्डर आहे, ऑन साइडला 3 सेट केलेत. 4थं षटक कॉम्बॉक्स कडून. फक्त एक लक्षात घ्या, वेळ जास्त चाललेला आहे. टीम नागाव 4 वाजून आता गेलेले आहेत. सेकंड सेमीफायनल सोबत फायनल देखील आपल्याला कव्हर करायचे. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल फोर्सने उडवलाय वाईड ऑफ लॉंग ऑफ मधून पहिल्या टप्प्यावरती चौकार. ऑफ स्टंपचा बाहेर टाकला होता. अटेम्प्ट केलं थोडंसं थांबून आणि लॉंग ऑफचा जो फिल्डर होता त्याच्या एक्झॅक्ट बाजूने वाईड ऑफ लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर बॉल. चौकाराने धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 44. पुन्हा हा जो बॉल आपल्याला पाहायला मिळाला कमी गतीनेच होता. वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ पाहायला मिळाला. अटेम्प्ट करत असताना मात्र बॉल टोला लागला, व्यवस्थित उचलता आला नाही. ड्रिल करून आता ते दाखवतात बट तेव्हा जमलं नाही. सिंगल ने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले पुढे 45 धावा धावफलकावरती. 4थं षटक प्रगती पथावर असताना सेमीफायनल 1 पासून मात्र प्रत्येक स्टँड भरलेला. जिकडे फक्त सूर्याची किरणं जास्त पडतात तिथे थोडं खाली आपल्याला पाहायला मिळेल, पण दुसऱ्या बाजूने स्वर्गीय साईनाथ नागू बोईर स्टँड फुल भरलेला आहे. स्वर्गीय कृष्ण माधू रसा स्टँड तुम्हाला फुल पॅक आउट. ऑप्शनचा बाहेरचा बॉल इकडे सोडला वेल लेफ्ट. अंपायर्स कडून सिग्नल आला वाईट. राकेश आउट कटर इकडे टाकलाय. ऑप्शनचा बाहेर ऑलरेडी पिच केला तिथून आणि बाहेर. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 46 धावा आहेत. 4थं षटक प्रगती पथावर असताना जरूर कॅप्टनने म्हटलं की 60-65चं आमचं टार्गेट आम्ही तितकं बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्याचा धावफलक 46 आहे. राकेश ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल इथे लॉफ्ट करायचा होता, मात्र इकडे अंपायर्सने पुन्हा सिग्नल केला वाईट. ऍक्शन रिप्ले. येस, बॉल पडलाय, बाहेर निघतोय. वाईटचा सिग्नल. वाईटने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 47. 2 वाईट आतापर्यंत आलेत आणि पहिल्या 2 बॉलमध्ये 7 धावा राकेशने खर्च केलेला आहे. मागचं षटक जे प्रोडक्टिव्ह राहिलंय, ॲव्हरेज आले 3 षटकाच्या पद्धतीने. पहिलं षटक 11, सेकंड 16, थर्ड मध्ये 13. 2 षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळाले रोहितचा अगेन्स्ट यश कडून. ते सेट बॅटर आहेत. ऑन साईडला उचलायचा होता, व्यवस्थित संपर्क झाला नाही. डीप स्क्वेअर लेग वरून फार वेगाने फिल्डर येत आहेत. डबलला चान्स भेटली नाही. ज्या पद्धतीने फिल्डिंग केली डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर निखिलने. सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 48 धावा. 6 बॉल 18 बनवणारा यश सेट बॅटर आहे. अपेक्षा त्याच्याच कडून आहेत. चांगल्या पद्धतीने ते धावा त्याने जमवायला पाहिजेत हे दुडणीचा समर्थकाकडून. लॉफ्ट केला, बॉल इज बॅक, लॉंग ऑन समोर आहे. चांगली फिल्डिंग, एकच धाव मिळते. सिंगलने धावसंख्या मात्र पुढे आपण पाहतोय ती 49. शांत चालला डाव आता थोडा. सिंगलकडे फोकस आहे. 2 वाईट देखील आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळालेत. 4थं षटक प्रगतीपथावर 2 बॉल आणि बाकी आहेत. फायनलिस्ट टीम या पर्वाची आपल्याला भेटली आहे. मयांक 11 चेंज द गेम वडवली बी. जबरदस्त खेळ सेमीफायनलमध्ये. खास करून जो नवीन चेहरा त्यांना भेटलाय आर्यन. होल टॉस आहे, प्रचंड ताकदीचा वापर. लॉंग ऑन हवाई यात्रा. बॉलची 6 धावा, षटकार.
बेडला लॉफ्ट करत असताना बॉल लॉंग ऑनचा बाहेर फेकलाय सार्थकने. 6 55 धावा. पुन्हा थांबलाय. बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला आणि जरूर थांबून थोडासा बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले शेवटचा बॉलचा. ऑप्शनचा फारच बाहेर थांबला, बराच थांबला होता बट नाही जमलं. डॉट आलाय. कमबॅक राकेश सिंग. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा 55. 4 विकेटचं नुकसान. बॅटिंग करत असताना मारुती स्मृती सतरंगी स्पोर्ट्स एदुटणे बी. शार्वी 11 12-13 नागावच्या अगेन्स्ट खेळत असताना सेकंड सेमीफायनल आपण एन्जॉय करत आहोत. 57व पर्व मकर संक्रांत चषकाचं. मोठ्या संख्येने आजही मान्यवरांची उपस्थिती, प्रेक्षकांची उपस्थिती आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वांना जेवणाची व्यवस्था नियोजकांच्या वतीने या स्पर्धेमध्ये करण्यात आली होती. सगळ्यांच्या आवडीची स्पर्धा. आता जरूर काही स्पर्धा आपल्याला कमी होत असताना पाहतोय आपण. खास करून कार्डी चषक जे आपल्याला पाहायला मिळायचं ती स्पर्धा आता स्किप झाली आहे. ग्राउंडचा अभाव आहे त्यामुळे दिनेश शेठ पाटील ती स्पर्धा सध्या तरी ऑर्गनाईज करत नाहीयेत. आणि या सीझनमध्ये सर 4, 5, 6 दिवसांच्या फार कमी स्पर्धा कल्याण डोंबिवली क्रिकेटने अनुभवलेल्या आहेत. मात्र कदाचित यानंतर त्या आहेत. नाईट स्पर्धांमध्ये वाढ झालेली आहे. बॉल तर उडवलाय पण मिस टायमिंग. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. डीप मधून लॉंग ऑफचा फिल्डर. कॉल दिलाय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर प्रेमने. चांगली कॅच. यशची विकेट. 55ला 5वा धक्का एदुटणे बीला. पाहायला मिळतात. चांगला फिनिश करण्याचा प्रयत्नामध्ये मात्र यशची विकेट आली. सेट बॅटर होता. चांगला खेळ जाणे गेल्या मॅचमध्ये. 19 धावांचं योगदान या मॅचमध्ये दिलं. नवीन बॅटर येत असताना सोमनाथ. सॅम खान. 5 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. 55 बनलेल्या आहेत. आणि लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहतोय सूरजला. सूरज मडवी जे कॅप्टन आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट. शॉर्ट बॉल ओकेलाय. बॉल लॉंग लेग रिजनला धडक मारतोय. पहिला बाउन्स वरती. बाउंड्री लाईनला क्लिअर. चौकार. हलका शफल झाला होता. बॉडीला रोल करत असताना चांगला फटका. गॅप मधून या 4 धावा आणि या 4 धावांनी धावा संख्या जाऊन पोहोचले 59 वरती. 60-65 हे टार्गेट त्यांनी अगोदर ठेवलं होतं आणि सध्या कॅप्टनने जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 59 धावा बनलेल्या आहेत. बॉल बाकी आहेत अजूनही 4. मडवी. ऑफसमचा बाहेरचा बॉल आउटसाइड थिकेट्स आहे. बॉल चालला बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. फिल्डर डीप मधून येत आहेत. डबलला चान्स मात्र इकडे जरूर सार्थकने नकार दिलाय. सिंगलने स्कोर सध्या आपण पाहतोय 60 धावा बनलेल्या. 3 बॉल आणि बाकी आहेत. आफ्टरनून सेशन कडून आता इव्हिनिंग सेशन कडे देखील आपण चाललेलो. सेमीफायनल नंबर 2 एदुटणे बी आणि नागाव मध्ये. फुल टॉस होता मात्र त्या फुल टॉसला कॅपिटलाइज करू शकला नाही बॅटर. एज घेतली होती बॉलने. विकेट किपरकडे आला. टप्पा पडल्यानंतर डॉट बॉल आला. खराब बॉल जरूर होता. हा जो बॉल रेंज मध्येच होता. टोला लागला आणि ती कडा घेऊन बॉल गेल्यानंतर विकेट किपरकडे. स्टील 2 to go. टॉप एज. थर्ड मॅनला बंटी आहे. पकडली त्याने कॅच. 60ला 6वा धक्का एदुटणे बीला. थँक्यू दिजे. लास्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉल झालेत आणि फक्त 5च धावा आलेल्या आहेत. हवा तसा फिनिश करता आला नाही एदुटणे बी संघाला. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. विकी पाटील. चांगली कॅच बंटी कडून. शॉट थर्ड मॅनला. 4 ओव्हरमध्ये मात्र धावासंख्येचा आपण विचार केला तर धावा बनल्या होत्या त्या 55. या ओव्हरमध्ये 5च आल्यात. 60ला 6. शेवटचा एक बॉल. फिनिशिंग टच पाहिजे.
एदुडणे टीमला विकीकडून पाहूयात येतोय का, पण सूरजचं मी कौतुक करेन. स्लॉग ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलवरती आक्रमण होत असताना त्याने फक्त खर्च केला त्या 5 धावा. लास्ट बॉल कोलात होता, हवेत आहे, लॉंग ऑन, धावतायत, पोहोचलेत. शेवटी कॅच ड्रॉप झाली कारण बॉडीचा बॅलन्स गेला आणि त्यामध्ये 2 धावा दोन्ही बॅटर्स कडून. अशा पद्धतीने डाव हा पहिला संपलाय. मारुती स्मृती सतरंगी स्पोर्ट्स एदुडणे बीचा धावसंख्या त्यांनी बनवलेली आहे ती 62. हा शेवटचा बॉलचा ॲक्शन रिप्ले. बॉल हवेत असताना लॉंगॉनने ज्या पद्धतीने धाव ठोकली होती, शेवटी आता देखील बॉल पडलाय आणि क्रिकेट हेच सांगतं जर तुमच्या हातात बॉल पडलाय म्हणजे कॅच तुमची होती. सो ओव्हरऑल 62ला डाव संपलाय आणि 63 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं. शार्वी 11 गावदेवी 12-13 नागाव समोर. थँक्स टू झोनवान क्रिकेट संघ निळजे, ग्रामसंबंध निळजे, या संपूर्ण स्पर्धेच्या मॅनेजमेंटचं मनापासून आभार. 57व्या पर्वाचाही गट होण्याची संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल. सेकंड इनिंगमध्ये तुमच्या समोर रायगडची मुलुक मैदानी तोफ असेल. मच्छिंद्रजी पाटील सर आणि त्यानंतर पुन्हा एकदा कुणालजी दाते सरांचे आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. थँक्यू. पंचक्रोशीत घुमते या गावात 7 मंदिरे, भरभरून माणूस किरण. आम्ही भाग्यवान, आम्हाला लाभले गाव हे सुंदर. आम्ही निळजेकर, आम्ही निळजेकर, आम्ही निळजेकर, आम्ही निळजेकर. माऊली तलाव हे देखणे आमच्या गावाचे आकर्षण. क्रीडा कुशलतेची साक्ष हे मारुती ते क्रीडांगण. मराठी शाळा जणू राहुल, शिक्षणात पुढचे पाऊल. लेखन क्रांती घडेल नवी, आहेत गावात एवढे कवी. शिक्षक, लेखक, नाटककार, अभियंते, वकील अन डॉक्टर. गायक, वादक वा क्रिकेटर, साया क्षेत्रात अग्रेसा. आम्ही निळजेकर, आम्ही निळजेकर, आम्ही निळजेकर, आम्ही निळजेकर. रेल्वे स्टेशन ग्रामस्थांच्या संघर्षाची सांगे कहाणी. टपाल कार्यालयासाठी लढले नव तरुण स्वाभिमानी. आरोग्य केंद्र उत्तम असा, समाज सेवेचा आहे वसा. भव्य ज्येष्ठ नागरिक भवन आमच्या गावाचे भूषण. जयंत्या पालख्या सण एकजुटीने आयोजन. सुसंस्कृत सारे जण. थँक्यू मिस्टर करण काळन. अपकमिंग स्टार कॉमेडी कल्याण डोबळेचं पुढचं भवितव्य या आपण करणला सन्मानित करूया. वेल करण, मनापासून आभार. यस, कुणाला ते सांगा आपण म्हणणार आहोत काही सन्मान मे बी. अनंत पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. शिरडूनचे अनंत पाटील यांना विनंती आपण या, आपला सन्मान इथे होतोय. त्यानंतर सत्यवान गायकर निळजेपाडा, सत्यवान गायकर आपल्याला इथे सन्मानित केलं जाईल. यानंतर सत्यवान गायकर यांचा सन्मान इथे होतोय. जाऊया परत एक वेळा समालोचन कक्षात. धन्यवाद. थँक्यू कुणाल दाते सर. थँक्यू करण काळन. आपण मला सामनाकडे मकर संक्रांत चषक 2026 पर्व 57 पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतोय. वर्ष आणि परंपरा नेहमीच आपण पाहतो स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र स्पर्धेचा इतिहास राहिला. सेमीफायनल आणि फायनल नेहमी शेवटच्या क्षणापर्यंत पाहिले तर रंगताना मागच्या कित्येक वर्ष इतिहास राहिलाय आणि बघायचं 63 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मात्र नागाव संघाला. नागाव संघाचा रोहित ज्यानं स्पर्धेमध्ये आम्हाला एंटरटेनमेंट केलंय. मागच्या सामन्यामध्ये 48 धावा त्याने नाबाद कुठल्यात आणि तो मात्र आलाय फलंदाजीसाठी. स्ट्रायकरला फलंदाज रोहित पाटील आणि त्याला साथ देईल तो फलंदाजीमध्ये राकेश पाटील.
रोहित पाटील राकेश पाटीलची जोडी मैदानावरती 4 वाजून 20 मिनिटं 25 मिनिटांमध्ये सत्र संपवायचं आहे असे आयोजकांची विनंती आहे संघनायकांना, दोन्ही संघनायकांना, कारण फायनलच्या सामन्यासाठी आपल्याला पूर्व तयारी पुन्हा करायची आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं स्वागत, कुठे जाऊ नका. सायंकाळच्या रम्य सायंकाळमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही स्वागत करतोय आणि बोलतोय एक महत्त्वपूर्ण लढतीकडं. पहिला सामना जिंकलाय चेंदगे मडुले संघानं. जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. राकेश पाटील जर हॅट्रिक प्राप्त केली तर काही पारितोषिक आलेत. बाबू शेठ यांच्याकडनं 3000 पारितोषिक. थँक्यू. 3 षटकारांसाठी देखील 3 षटकारांसाठी ते बाबू शेठ यांच्याकडं पारितोषिक आलंय. थँक्यू सो मच. चला, रोहित पाटील स्टाकेनला, राकेश नॉन स्टाकेनला. रोहित पाटील गोलची मध्ये, रोहित पाटील स्टाकेनला. दोन्ही रोहित मध्ये. पहिला चेंडू ऑन साइडला स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न नाही जमलं आणि पंचाने सांगितलंय इट्स वाईट. पहिला चेंडू वाईट. यस नितीश. नीरा गणेश पाटील 21-41 हॅट्रिकसाठी नागाव संघासाठी 21-41 त्यांचा कदाचित गाडी नंबर असावा. यस, स्वागत आहे तुमचं देखील. भरपूर पारितोषिक, भरपूर या स्पर्धा एंटरटेनमेंट, हेच तर वैशिष्ट्य आल्या स्पर्धेचं. पहिला चेंडू वाईट, सुरुवात थोडीशी खराब करतो रोहित. लाईन मिस केली त्यानं. ओ गुड डिलिव्हरी. स्लॉक स्लिप करायचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील. पंचांना स्पष्ट नकार दिलाय आणि स्ट्रॅटेजी असते पंचावरती दडपण निर्माण करायचा. ज्या रोहितनं मागच्या सामन्यामध्ये नॉट आउट 48 धावा कुठल्यात, त्या रोहितला थांबवणं थोडंसं कठीण आहे. रोहित पाटीलने ते काम केलंय. स्ट्रायकेनला पण रोहित पाटील, गोलंदाज देखील रोहित पाटील, फलंदाज राकेश पाटील नॉन स्टाकेनला आणि धावसंख्येला आकार नाहीये. पहिली वाईट. नंतर स्वतःला सांगितलंय, सुधारलंय, कारण सामना फार महत्वाचा आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे आणि जबरदस्त एंटरटेनमेंटमध्ये हा सामना रंगणार. ओ ब्लॉक ऑल. आणि हे अस्त्राचा वापर केला जातो P1 मध्ये फलंदाजांना थांबवण्यासाठी. यापेक्षा मोठं अस्त्र तुमच्याकडं कोणतं असणार, त्या अस्त्राचा वापर केलाय. पॉवरफुल गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये. ज्या रोहितने मी मगाशी देखील वर्णन केलं होतं, भरपूर या स्पर्धेमध्ये एंटरटेनमेंट केलं, प्रत्येक सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण काम केली. त्या रोहितला थांबवणं थोडंसं डिफिकल्ट आहे, कठीण आहे. मध्ये ते काम केलं रोहित पाटीलचं, मी कौतुक करायला विसरणार नाही. गुड बॉलिंग. मागचे 2 चेंडू लगातार डॉट. धावसंख्येला आकार नाहीये. खेचलाय फटका. खूप लवकर चेंडूची लाईन पिक केली आणि पहिला चौकार दाखवलाय. हो, मी आलो रोहितनं, तो परिचय दिलाय. पहिला घनघाती प्रहार चौकार. ऍक्शन रिप्ले. शॉर्ट प्लेन चेंडू ऑन साइडला वळवलाय. गुडघ्याचा वापर करत असताना ही त्याची स्ट्रॅटेजी आहे. रोहितनं मागच्या सामन्यात देखील आम्हाला खूप चांगलं प्रभावित केलं होतं. प्रत्येक फटका दाखवला होता. ऑन ड्राय, ऑफ ड्राय, स्क्वेअर ड्राय, कव्हर ड्राय, लॉफ्टेड ड्राय, हेलिकॉप्टर, प्रत्येक फटका दाखवला त्यानं. क्रिकेटचं प्रत्येक मादक सौंदर्य, ब्युटी ऑफ क्रिकेट दाखवलं होतं. तो रोहित मैदानावरती 5 धावा दापलकावरती. सोहम पाटील आणि विश्वास राकेश पाटील यांनी जर 3 षटकार मारले तर 10,000चं पारितोषिक रोहन पाटील यांच्याकडनं. थँक्यू सो मच. राकेश स्ट्राईकला यायचं आहे, त्याची देखील आपण घोषणा करतोय. 5 धावा दापलकावरती. पहिला चौकार आतमध्ये येणार चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. हँड हँडसम. पंचांचा इशारा येतोय. अजून एक चेंडू आतमध्ये येणारा चेंडू, त्याला मात्र वळवलाय. खूप चांगला फटका सजवत असताना पहिला चेंडू वाईट, नंतर लगातार 2 डॉट, नंतर लगातार 2 षटकार, 2 चौकार, माफ करा. व्हॉट अ बॅटिंग. यासाठी रोहित ओळखला जातो. या स्पर्धेमध्ये एंटरटेनमेंट केले त्यानं. मागच्या सामन्यात देखील 48 धावांची दमदार नाबाद खेळली, ती देखील विसरता कामा नाहीये. नागावरचे हे दुटणे पहिला संघ चेंज द गेम वडवली ठरलाय. फायनलमध्ये धडक दिली. चेंज द गेम त्याला का म्हटलं जातं, कधीही गेम चेंज करतोय म्हणून त्याला चेंज द गेम म्हटलं जातं. अवघ्या 45 धावा कुठून 46 धावांचं आव्हान, तेही मोठं ठरवलं आणि सामना जिंकलाय चेंज द गेम वडवली संघानं. फायनलमध्ये संघ दाखल झालाय. हो, स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्लिप माफ करा, स्वतःला झोकून दिलं. बॉडीचं बॅलन्स मात्र ठेवू शकला नाही रोहित. 9 धावा. रोहितनं प्रत्येक फटका ऑन साईडला केला. एकही फटका तो ऑफ साईडला अजून खेळू शकला नाहीये, तर त्याच्याकडं जे आपण कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह, मागच्या सामन्यात ते फटके दाखवले, ऑफ ड्राईव्ह, ते फटके अजून दाखवले नाही आहेत. फॉलिंग स्लिप करण्याचा प्रयत्न, बॉडीचा बॅलन्स मात्र नाहीये आणि डॉट डिलिव्हरी. पहिला वाईड, नंतर 2 लगातार डॉट, नंतर 2 लगातार चौकार, नंतर डॉट, 3 डॉट, 1 वाईड, 2 चौकार, 9 धावा दापलकावरती. पूर्ण षटक रोहित खेळणार का?
हा देखील प्रश्न विचार फुल टॉस फेकून दिलाय चेंडूला लॉंग लेग रिझन मध्ये निघून जाते सीमा पलीकडं मोठा फटका पहिला षटकार. मागडं षटक म्हणावं लागेल कारण एक दोन चौकार एक षटकार एक वाईट 3 डॉट. मात्र फटकेबाजी बघा प्रत्येक फटका ऑन साईडला. आतापर्यंत रोहितनं 15 धावा कुठल्यात आणि 15च्या 15 धावा त्यानं ऑन साईडला कुठल्यात. ही इज अ किंग ऑफ द ऑन साईड असं म्हटलं तरी वाव घटणार नाहीये. एक अतिरिक्त धाव आणि एकूण धावा फलकावती 15 एका षटकाची सांगता होते. महागडे षटक जिंकण्यासाठी 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला संघ मयंक एलिबाई 3 दगड वडवली. दुसरा संघ कोणता संघ फायनल मध्ये दाखल होईल याची उत्कंठा आता मध्ये शिकायला पोहोचते. सायंकाळचं वातावरण वाजता ते 4 वाजून 25 मिनिटं. प्रेक्षकांची प्रचंड गर्दीमध्ये आज मकर संक्रांत चषकाला आपण निरोप देणार. 6 दिवसा क्रिकेटचा प्रवास 48 संघ आणि हा सामना क्रमांक 46 आपण पाहतोय. कारण 48 संघांमध्ये 47 सामने तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 15 धावा फलकावरती. राकेश पाटील प्रथम राकेश पाटील प्रथम स्ट्रायकरला येतोय. पहिलं पूर्ण षटक पॉवर प्लेचं रोहितनं खेळून काढले. 14 धावा कुठल्यात त्यानं आणि अवांतर वाईटची एक धाव. एकूण धावा 15. रोहित एकही विकेट प्राप्त करू शकला नाहीये. मात्र दुसऱ्या बाजूला फलंदाज रोहितनं आपली कामगिरी चोख बजावली. नवीन गोलंदाज भूषण काळन P2 मध्ये येत असताना फिल्डिंग मध्ये काही चेंजेस हवे. 3 षटक आता पॉवर प्ले 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बाहेर सर्कलच्या बाहेर एक एक्झॅक्टली काऊ कॉर्नरला एक लॉंग ऑनला ठेवण्यात आलंय. तिसरे क्षेत्ररक्षक गोलंदाज तयार. वेगवान भन्नाट गोलंदाजी ओळखला जाणारा गोलंदाज. ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला बोलावलाय. अलंत कारपेट मिळणार एकच धाव. काऊ कॉर्नरच्या पुढे सरकलाय. एकच धाव मिळणार. एका धाव्याने फारसा फरक पडणार नाहीये. मात्र रोहितला स्ट्राईक मिळणार हा मात्र फरक पडणार. राकेशला माहिती आहे सध्या रोहित चांगली फटकेबाजी करतोय. P1चं षटक आहे. P1 मध्ये त्यानं खूप चांगली धावसंख्या उभारली. 14 धावा कुठल्या 2 चौकार एक षटकार दाखवला. त्याला स्ट्राईक देणं हा फार महत्वाचा भाग आहे आणि स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली आणि राकेशनं रोहितला स्ट्राईकला आमंत्रित केलंय. धावसंख्या दाफलकावरती 16 पाहायला मिळते. एकंदरीत 7 चेंडूचा खेळ संपलाय. 63 धावा कुठायच्या आहेत. नागावरचे हेतुटणी लढत आपण पाहतोय. सतरंगी हेतुटणे संघाने देखील आम्हाला प्रभावित केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्याने देखील एंटरटेनमेंट केलंय आणि पूर्ण प्रभाव सोडलाय या स्पर्धेत. इम्पॅक्ट सोडलाय या संघाने देखील. बघायचंय या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकणार आणि पुढे भरारी घेणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. फिल्डिंग मध्ये चेंजेस. डावकरा फलंदाज रोहित पाटील पुन्हा एकदा स्ट्रॉंग आलाय मैदानावरती. ओव्हर द विकेट फॉलिंग स्लिप दाखवत असताना पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचाचं एक्झॅक्टला मागं पंचानं हाय लो करून चेंडू निघून गेलाय. कव्हर करते मात्र गुत्रो एकच धाव. चांगलं क्रिकेट. रोहितच्या 15 धावा 15च्या 15 धावा ऑन साईडला. रोहितनं आतापर्यंत स्क्वेअर ऑफ द विकेट आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं चांगले फटके दाखवलेत. कदाचित तो त्याचा स्ट्रॉंग झोन असावा आणि त्यामध्ये तो खेळताना पाहायला मिळतोय. धावा धावा आणि फक्त धावा. फिल्डिंग मध्ये सातत्याने आमूलाग्र बदल. भूषणला हवे विकेट. रोहितला हवी होती विकेट मात्र रोहित प्राप्त करू शकला नाहीये आणि P2 मध्ये भूषणकडे ती जबाबदारी. भूषण काळन एक जबरदस्त गोलंदाज. वेगवान चलत गती अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण. शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा शॉट ऑफ पुल करत असताना मिळणार ती एकच धाव. मिड विकेट पुन्हा एकदा आलाय फार वेगानं. दुसऱ्यांदा भूषण आलाय आणि मिळणार ते एकच धाव. सिंगल डबल जेव्हा संधी मिळेल तेव्हा चौकार षटकाराची आपण खेळीमेळी पाहतो. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पुढे जाते आणि सामना जसा पुढे जाईल तसेच प्रेक्षकांची मात्र उत्कंठा शिकेला पोहोचेल. रोहित खेळतोय 15 वरती. राकेश खेळतोय 2 वरती आणि दोघांमध्ये 9 चेंडूमध्ये 17 धावांची भागीदारी बिल्ट होते. 18 धावा दाखल करते. एक अवांतर धाव पाहायला मिळाली. भूषणचं मी कौतुक करेन कारण भूषण आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 3 सिंगल देत धावसंख्येला आळा घातलाय. या दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये ऑन साईडला हिट करण्याचा नाही जमलं. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही. पुढे सरकला. एकदा पुढे गेले. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न थोडंसं डॉमिनेट केलं. क्षेत्ररक्षकाला प्रेशराईज केलंय. वेगानं धाव पूर्ण केली. पहिला धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्याचा कॉल दिला आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण करत असताना धावा आल्यात मैदानावरती. रोहित पाटील शांत डोक्याने खेळतोय. राकेश त्याला साथ देतोय आणि दोघं फलंदाजांमध्ये पार्टनरशिप बिल्ड होते. 19 धावांची आणि धावसंख्या 20 पाहायला मिळतात. बघायचंय भूषण अंकुश ठेवला फलंदाजावरती. एकही मोठा फटका नाहीये. एकही चौकार षटकार नाहीये आणि संतुलित गोलंदाजी डिसिप्लिन गोंजी दाखवत असताना शफल झालाय. ऑन साईडला फाईन लेग क्ले करायचा प्रयत्न कारण फाईन लेग आतमध्ये आहे. पॉइंट मध्ये आहे. आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये आहे आणि त्याचाच फायदा घ्यायचा आहे. मात्र नाही जमलं. बघा शफल झाला. रोहित वारंवार शफल होतोय. बॅकफुटला गेला. स्वतःसाठी जागा बनवली. रूम दिला मात्र नाही जमलं. शॉटला कनेक्ट करू शकला नाही. गुड डिलिव्हरी डॉट डिलिव्हरी.
पहिल्या षटकामध्ये 3 डॉट, या षटकामध्ये 1 डॉट, एकूण 4 डॉट पाहायला मिळाले. 11 चेंडूचा खेळ संपलाय. एक वाईट पाहायला मिळाला, 2 चौकारी षटकार रोहितच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले. बघायचं शेवटचा चेंडू पॉवर प्लेवर मधील खूप चांगलं कमबॅक केलं गोलंदाज भूषणचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये, कारण मागच्या षटकामध्ये 15 आणि आता फक्त धावा दिल्या त्याने 5. समोर केलाय, लॉप केलाय, चेंडू पुढे सरकलाय, त्याच्या वाक्यामध्ये रोहित चेंडू खाली, फलंदाज बाद. रोहितनं झेल टिपला, रोहितला परतावं लागेल. बिग ब्लो, बिग लॉस, बिग विकेट. प्रत्येक फटका ऑन साइडला केला आणि जेव्हा तो ऑफ साइडला पहिला फटका केला त्याच फटक्यावरती आउट झाला. म्हणजे त्याला ऑन साइडला केलं गरजेचं होतं का, तो त्याचा स्ट्रॉंग झोन होता का, हे देखील विचारला जाईल. रोहितनं टिपला खूप चांगला झेल, खूप चांगला फटका करता आला, कनेक्ट करता आला नाहीये. बॅकफुटला गेला, सरवल केला, लॉप केला, लॉग अपला खूप सुंदर झेल टिपलाय आणि धक्का क्रमांक पहिला, मोठा धक्का. बघायचं या धक्क्यातनं नागाव संघ उभारी घेईल का, या धक्क्याचा किती हे दुड्डे संघ फायदा घेईल. 2 षटकांची सांगता, एकूण धावा 20. पहिल्या षटकामध्ये 15 आणि या षटकामध्ये इकॉनॉमी गोलंदाजी राहिली फक्त 5च धावा. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. दिवस बदलतात, सामना बदलतो, वेळ बदलतो आणि सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी निर्माण होते. गुड बॉलिंग, व्हेरी गुड कम बॅक फ्रॉम द भूषण, फंटास्टिक ओव्हर, खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन षटक प्रारंभ होते, सरकारचं रिस्ट्रिक्शन संपले. आता चर्चा होते फलंदाजामध्ये राकेश आणि सिद्धू त्याला साथ देण्यासाठी आला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, यश काळाने येत असताना याच गावातील समालोचक करण काळण, एक जबरदस्त कॉमेंटेटर याच गावाने दिलाय. तोच हे दुटणे गाव. बघायचंय किती चांगला सामना पाहायला मिळेल. थोडंसं टाइमपास कमी करा राकेश सिद्धू, चर्चा कमी करा, कारण आमच्याकडे वेळ फार कमी आहे. कारण फायनलचा सामना खेळवायचा आहे, त्याची पूर्वतयारी आपल्याला करायची आहे. काल एक सामना बॅलन्स राहिला, कारण एका सामन्याला 1.5 तास गेला. त्या संघाचं नाव मी आता घेणार नाही आहोत. 20 धावा, 1 गडी बाद. 30 षटक मार्गस्थ असताना यश गोलांची मध्ये यश काढून येतोय. बघायचं यश प्राप्त करणार का. राकेश अजूनही मैदानावरती आहे, मात्र मोठा फलंदाज रोहित बाद झालाय, रोहित गळायला लागलाय आणि त्यामुळे मोठा धक्का निर्माण झालाय नागाव संघाला. बघायचंय या धक्क्यात कधी उभारी घेईल. शॉट ऑफ लाईन चेंडू, या मात्र हुक करत असताना चेंडू सीमा पलीकडं. पहिला षटकार या षटकातील. येता क्षणी त्याने मात्र पुन्हा एकदा फटकेबाजीमध्ये सुरुवात केली. सलामीचा फलंदाज रोहित जसा बाद झाला, आता मात्र बॅटचा फेस ओपन केलाय. त्याला माहिती आहे आता धाबांची गरज आहे. वॉट अ शॉट, खूप चांगला फटका हुकचा दाखवलाय आणि 6 धाबा या चेंडूमध्ये आल्यात. रोहित बाद झाल्यानंतर असं वाटलं की चौकार षटकारांचा अभाव पाहायला मिळेल, मात्र पुन्हा एकदा जबाबदारी स्वीकारली राकेश पाटीलनं. सलामीचा फलंदाज मैदानावरती दुसऱ्या कामाकरती आला होता. धावसंख्या 21. जय हनुमान क्रिकेट मंडळ निलजे, स्थापना 1969 आणि आज 57 वर्ष पूर्ण करते हे मकर संक्रांत चषक. 25 वर्षामध्ये रौप्य महोत्सव साजरा केला. 50 वर्षामध्ये आपण पाहिलं तर निश्चित सुवर्ण महोत्सव, आता हीरक महोत्सवाकडे वाटचाल करते. 60 वर्षामध्ये हीरक महोत्सव, 75 वर्षामध्ये अमृत महोत्सव आणि 100 वर्षामध्ये शताब्दी महोत्सव. कदाचित आपण असू किंवा नसू, मात्र ही स्पर्धा असेल. 27 धावा, 1 गडी बाद. 30 षटक मार्गस्थ असताना यश काळन गोलंदाजीमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. पहिल्या जेवढी षटकार आला, नंतर मात्र कमबॅक केलाय. सामना जसजसा पुढे जाईल तशा प्रेक्षकांची उत्कंठा वाढेल आणि सामना फार चांगला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य राहिलं यश, मला आवर्जून सांगावं असं वाटतं भावेश, की वाऱ्याचा बेग सातत्यानं पाहायला मिळतोय. सकाळ असो, दुपार असो, रम्य सायंकाळ असो, वाऱ्याचा बेग वारा सातत्यानं वाहत असतो. या मैदानावरती भरपूर फायदा देखील घेतलाय वारेश्वर खेळण्याचा. 27 धावा, 1 गडी बाद. दुसरा सेमीफायनल एन्काउंटर नंबर, दुसरा सेमीफायनल आपण एन्जॉय करतोय. फिल्डिंगमध्ये चेंजेस विकेट किपरला हवेत. जो क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली मिड विकेटला होता त्याला लॉंग ऑन आणण्यात आलं. स्वर्गवासी गणेश गोपाल खंडाले त्यांच्या समोर त्याला एक्झॅक्टली उभं करण्यात आलं फॉर द विकेट. रोहितला खेचला फटका, व्हॉट अ शॉट फ्रॉम सिद्धू बोयर. फेकून दिला चेंडूला आणि पहिला षटकार सिद्धूच्या बॅटमधनं.
पहिला षटकार, रोहितने एक षटकार 2 चौकार दाखवले, त्याला प्रत्येक फलंदाज षटकार मारण्याची क्षमता दाखवतोय. त्यामुळे 63 धावांचं आव्हान सोपं आव्हान आहे की काय हा प्रश्न देखील विचारला जातोय. कारण प्रत्येक फलंदाज षटकार मारतोय, ताकद आहे, धमक आहे दाखवत असताना धावांचा वेग वाढवतोय. टीम मीटिंग कॉल केली, शॉर्ट टीम मीटिंग कॉल केली. हे बघा प्रेक्षक, फुल पॅक क्राऊड तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक स्टँड, प्रत्येक गॅलरी भरलेली पाहायला मिळते. आणि हे वैशिष्ट्य राहिलंय मकर संक्रांत चषकाचं. 33 धावा आहे, गडी बाद. 15 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 33 धावा आल्यात, आता 15 चेंडूमध्ये करायच्या 30 धावा. 456 षटकार, 365 चौकार, 5000 पेक्षा अधिक धावा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. खूप चांगलं पर्व राहिलं. 57 वर्ष नेहमी स्मरणात राहिले वर्ष. कारण ज्यामध्ये एंटरटेनमेंट झालं. ऑप्शनच्या बाहेर चेंडू अबे फ्रॉम बॉडी केल्याचा प्रयत्न, फॉलोथ्रूमध्ये स्वतः गोलंदाज फील्ड करतोय. डॉट डिलिव्हरी. सिद्धू भोईर बॅटचा फेस ओपन करण्या अगोदरच बॅटचा फेस लवकर क्लोज केलाय त्यानं. 6 धावावरती खेळत असताना 202 चेंडूमध्ये 300चा 42 धावा कुठल्यात त्यानं. 6 आणि राकेश आणि दोघांमध्ये 15 धावांची भागीदारी बिल्ड होते. 33 वरती 1 मजा आहे सामन्यामध्ये. पार्टनरशिपमध्ये 13 चेंडूमध्ये 4 चेंडू 13 धावांची. अजून एक मोठा लॉफ्टेड ड्राईव्ह, हा चेंडू फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट सीमा पलीकडं. अजून एक दमदार षटकार. बघा समोर चेंडू ठेवलाय आणि चेंडू लगेच पिक केलाय मैदानावरती. ट्रिमेंडस पॉवर दाखवत असताना, आपली मनकटी ताकद वापरत असताना आणि चेंडू सहज फेकून दिलाय सीमा पलीकडे षटकारासाठी. अजून एक षटकार. धावा धावा आणि धावा मैदानावरती. हेतुटणे संघ पूर्ण कसोशीने प्रयत्न करतोय, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मध्ये जरी रोहित बाद झाला तरी नागाव संघ कुठे कमी पडला नाहीये धावांची गती राखण्यामध्ये. गतिमान धावसंख्या, धावांचा वेग वाढतोय. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये फुल पॅक क्राऊड मध्ये हा सामना रंगतोय. 39 धावा पाहता मध्ये होती. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. थँक्यू बाबेश. 13 चेंडू आणि 24 धावा. क्लोज एन्काउंटर. पुन्हा एकदा सेमीफायनलचा एन्काउंटर दुसरा सामना एन्जॉय करतो आपण. पहिला चेंडू ऑन द टर्न. यावेळी उंची जास्त, लांबी कमी की जास्त, हा चेंडू सीमा पलीकडं. धीरज चेंडू कडे त्याच्या अवाक्याच्या बाहेर सीमा पलीकडं. अजून एक षटकार. मुलं एन्जॉय करतात. हेच तर मकर संक्रांत चषकाचं वैशिष्ट्य राहिलंय. आजची मुलं उद्याचं भारताचं उज्ज्वल भविष्य आणि ते एन्जॉय करतात सामन्याला. जबरदस्त एंटरटेनमेंट करत असताना समीकरण बदललंय. यस कुणाल सर. 12 चेंडू 18 धावांची गरज. 12 बॉल 18 धावा पाहिजेत. आणि आता एक सन्मान आपण इथे करणार आहोत. आपले समालोचक मित्र करण काळन यांचा आवाज आणि आवाजाने सध्या भुरळ आपल्याला सगळ्यांना पाडली आहे. चला तर सन्मान करूया करण काळन यांचा. येतुटणे गावचा आवाज सीतारामजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. आपल्या या मुख्य व्यासपीठावर करण काळन त्यांनी अप्रतिम समालोचन या स्पर्धेमध्ये केलं. यानंतर गणेश भोईर यांचा सन्मान इथे केला जाईल. गणेश भोईर या निळजेपाडाचे गणेश भोईर यांचा सन्मान इथे केला जातोय. रोशन भोईर समाजसेवक निळजेपाडा. रोशन भोईर आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित केलं जात आहे. रोशन भोईर समाजसेवक निळजेपाडा. निळजेगावचे बाळकृष्ण पाटील आपण देखील या, आपल्याला देखील सन्मानित इथे केलं जाईल. पण ते सामना सुरू ठेवा. एका बाजूला सत्कार सुरू राहतील. सामना सुरू ठेवा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद.
12 चेंडू 18 धाबांची गरज आहे. शेवटच्या क्षणामध्ये सामना येतोय. धाबा आल्यात मैदानावरती, मात्र विकेटचं सातत्य नाहीये आणि त्याचमुळे गोलंदाजांमध्ये चुरस लागली. अजून एक मोठा फटका स्लॉगेट चेंडू सीमा पलीकडं मोठा फटका दाखवलाय. 6 धावा 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 आणि फक्त धावा. षटकार षटकार आणि फक्त षटकार. राकेशने जर सामना जिंकून दिला षटकारानंतर बाबू शेठ यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. बघायचं सामना 11 चेंडू 12 धावांची गरज. मित्रांनो पारितोषिक थोडंसं आम्ही कमी अनाउन्समेंट करू कारण आमचा रिदम तुटतोय सामन्याचा. 11 चेंडू 12 धावांची गरज आहे. कौतुक करेन मी फलंदाजांचं. असं वाटलं की रोहित बाद झाला सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल हे तुटणे संघ, मात्र राकेश बरसलाय, सिद्धू बरसलाय. सिद्धू भोईरने देखील 18 धाबा कुठल्यात आणि राकेशनं 15 धाबा कुठल्यात. षटकारांची लगातार आतिषबाजी. 51 धाबा धापलकावरती. ऑफसाईडचा चेंडू ऑन साइडला खेचलाय. टॉवरिंग 6. त्याला बाहेर हरकत नाहीयेत. अप्रतिम फटकेबाजी, भन्नाट वेगानं गोलंदाजी, तेवढाच ताकदीनं फटकेबाजी. येणाऱ्या चेंडू 10 आणि फक्त 6 धाबांची गरज. नागाव संघ फायनल मध्ये दाखल होणार का? खेळ तुटणे संघ कमबॅक करणार का याची उत्कंठा शिकायला पोहोचते. 10 चेंडू 6 धाबांची गरज आणि डॉट चेंडू एज हँड टेकन. मोठा धक्का राकेशला परतावं लागेल. 21 धाबांची वादली आणि विस्फोटक केली संपुष्टात. धाबा 12 चेंडू 18 धाबा, 11 चेंडू 12 धाबा आणि 10 चेंडू 6 धाबा, 9 चेंडू 6 धाबा. मागच्या चेंडूवरती फक्त षटकारांची भाषा बोललाय राकेश आणि राकेशचं कौतुक केलं. टाळ्यांच्या कडकडामध्ये डकआउटमध्ये स्वागत केलं. 7 चेंडूमध्ये 21 धाबांची तुफानी फलंदाजी. प्रत्येक चेंडू मागे 3 धाबा उभा. 300च्या बॅटिंगनं धाबा त्यानं कुठल्यात आणि सिद्धूने देखील 4 चेंडू 18 धाबा कुठल्यात. समीकरण सोपं झालंय. 9 चेंडू आणि 6 धाबांची गरज. सन्मान्य संतोष दीक्षित साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. स्वागत आहे तुमचं. मकर संक्रांत चषकामध्ये तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. 9 चेंडू 6 धाबा. क्लोज एन्काउंटर. हेतून संघाला अजूनही संधी कमबॅक करण्याची. उरती विकेट. मोठ्या फटक्यांपासून वंचित जर ठेवलं तर सामना अजूनही कमबॅक करू शकतो हेतून संघ. विकीनं सोडलाय झेल. व्हॉट्स गोइंग ऑन? हे चालणार नाहीये क्रिकेटमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये असं मन सांगितलंय संघनायकानं. येणारे चेंडू 8 आणि 5 धावांची गरज. 1 धाव वाचवता आली असती, गडी देखील 5 झाला असता, प्रेशराईज करता आलं असतं तुम्हाला. धाव महत्वाची आहे. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. येणारे 2 चेंडू डॉट केले आणि शेवटच्या षटकामध्ये 5 धावा राहिल्या तरी देखील या सामन्यामध्ये पुन्हा कंबर कसू शकते तुटणे संघ. बघायचंय नागाव संघ विजयाच्या समीप आलाय. हे तुटणे संघ सर्वतोर प्रयत्न करतोय, कसोशीने प्रयत्न करतोय, प्रत्येक प्रयत्न करतोय मैदानावरती कमबॅक करण्याचा आणि तो कमबॅक होणार का? 58 धावा, 2 गडी बाद. 4थं षटक मार्गात असताना उर्वरित समीकरण सोपं झालंय. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. धरार क्रिकेटचा काय सामना रंगलाय. मकर संक्रांत चषकाचा इतिहास आहे. सेमीफायनल फायनलचे सामने नेहमी फाईट होतात. हो फक्त या मध्ये चेंडू दिशा दिली, लवकर पिक केलं, गॅप मध्ये चेंडू, चांगलं बॅकअप, मात्र 2 धावा अडवू शकला नाहीये आणि 2 धाब्यामध्ये पुणे संघ सरकलाय. तो 3 आता गरज असणार आहे. येणारे चेंडू 7 आणि फक्त 3 धावांची गरज. मगाशी उडलेला झेल टिपला असता तर प्रेशराईज करता आलं असतं, मात्र 7 चेंडू आणि फक्त 3 धावांची गरज. आता सामना दृष्टिक्षेपात आलाय. विजयाच्या समीप पोहोचला नागाव संघ. कारण फटकेबाजी अतिशबाजी पाहायला मिळालेली. सातत्याने विस्फोटक फलंदाजी. राऊंड विकेट. शेवटचा चेंडू कट केला बॅकफुटला जाऊन. डीप कव्हर मध्ये पुढे आलाय. स्लीपर कव्हर मधनं कव्हर कंत मिळणार. एकच धाव. समीकरण सोपं झालं. येणारे चेंडू 6 आणि फक्त 2 धावांची गरज. आता विकेटचा विचार करूया. जेव्हा फलंदाजी केली हे तुटणे संघानं 6 गडी बाद झाले होते आणि नागाव संघाचे गडी बाद झालेत ते फक्त 2च. म्हणजे 7 चेंडू मध्ये 1 धाव जरी काढली, विकेट टिकून खेळलात तरी देखील विजय प्राप्त करू शकतोय. ओम साई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रॉपर्टी सन्माननीय संतोषजी दीक्षित साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब. तुमचं अगदी मनापासून मकर संक्रांत चषकात तुमचं स्वागत करतोय आम्ही.
मंडळाला आम्हाला प्रेमाची भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार साहेब. असंच प्रेम कायम असू द्या मंडळावरती. तुमचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. येणाऱ्या चेंडूचा आणि फक्त 2 धाबांची गरज. सामन्यामध्ये मजा येईल का? हो, अजून येईल. जर येणारे चेंडू पहिले 3 डॉट गेले तर सामन्यामध्ये अजूनही रोमांच निर्माण होऊ शकतो. मात्र नागाव संघाला माहिती आहे ट्रॉफीकडे पाहतात ते डगआउट मधून की आपण आता पोहोचलोय जवळ ट्रॉफीच्या जवळ. हे पहा कोणावते त्याला ट्रॉफी. हे तुटणे संघाच्या चुका झाल्या नाहीयेत कारण फटकेबाजी जास्त चांगली झाली. त्यानं भरपूर प्रयत्न केले मात्र सुरुवातीपासून अटॅकिंग फटकेबाजी विस्फोटक फटकेबाजी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे धाबा उभारण्यात आल्या आणि त्यामुळेच हा सगळं थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. 61 धाबा कुठल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 चेंडू आणि फक्त 2 धाबांची गरज. 1 धाव देखील चालू शकेल विकेट वाचून जर फटकेबाजी झाली तर. हो यावेळी मात्र लॉप केल्यात असताना आणि सीमा पलीकडं चौकार आणि दुसरा